दरम्यान शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार संजय दिना पाटलांनी मोठा दावा केलाय. मी तिकीट मागण्यासाठी गेलो नाही तर उद्धव ठाकरेंनीच मुलीला आणि मला उमेदवारी दिल्याचं संजय दिना पाटील यांनी सांगितलं. माझ्या कार्यकर्त्यांना अपमान होत होता वारंवार सांगून. मग 1 दिवस 2 दिवस 4 दिवस ज्या दिवशी मी प्रवेश केलाय 7 वर्ष झालेत, असं वाटलेलं खासदार झाल्यावर तरी जरा मान सन्मान देतील, पण काही नाही, तसंच चाललंय. त्याच्यामुळे पर्याय नव्हता. शिव्या खाऊन खाऊन आता लोकांना शिव्या देतात आहे ना, तुम्ही रोज ऐकतात आहे लोक, त्या शिव्या चालतील, त्यांचा अधिकार आहे द्यायचा. पण जे लोक देत होते त्यांचा अधिकार नव्हता शिव्या द्यायचा. संजय राऊत साहेबांनी नेहमी मला चांगलं माझ्यावर बोलले, चांगला मला मान सन्मान दिला. मला पण त्यांच्याबद्दल खूप मान सन्मान आहे. मला 2004 मध्ये आमदार बनवण्यामध्ये त्यांचं लीलाधर ढाके साहेबांच्या विरुद्ध त्यांनी मला पूर्ण मदत केली. त्याच्यामुळे त्यांचा एहसान आहे माझ्यावरती. 2009 मध्ये परत मला खासदारमध्ये किरीट सोमय्याच्या विरुद्ध खासदार होण्यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली. त्याच्याबद्दल त्यांचा माझा एहसान आहे. जोपर्यंत ते खूप काय बोलू द्या, मोठे व्यक्ती आहेत, ते बोलू शकतात. राजुलताईंना लढायची काही शोक नव्हता. राजुलताई पूर्ण माझा मतदारसंघ बघत होते हा, आणि त्यांनी मनसेला जाऊन आहे, नाही तर मनसे तिकडे त्या अनिशाताई होत्या आमच्या, हा, त्यांना मनसेला गेली असती तर त्यांना गेली असती सीट, त्यांच्यासाठी होती. राजुलताईला लढायचं नव्हतं. राजुलताईच्या नावावरती, माझ्या नावावरती ती सीट शिवसेनेकडे राहिली पाहिजे. शिवसेनेची सीट आहे, शिवसेनेकडे राहिली पाहिजे. पण एकदा त्या अनिशाताई तिकडे नगरसेवक राहिल्या होत्या म्हणून ती सीट मनसेला जाऊन आहे, म्हणून तिकडे जबरदस्ती माझ्या राजुलताईच्या नावावरती आणि माझ्या खासदारांच्या मुलीला पाहिजे म्हणून ती आमच्यावर टाकली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.